नमस्कार मंडळी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अभिजात भाषा म्हणजे काय आणि हा दर्जा मिळाल्यामुळे काय फायदे होतात तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा जी ऐतिहासिकदृष्ट्या प्राचीन असते, तिचे साहित्य व सांस्कृतिक योगदान मोठे असते. अभिजात भाषा हा एक विशेष दर्जा आहे जो अशा भाषांना दिला जातो ज्या अनेक शतकांपासून अस्तित्वात आहेत आणि त्यांचा समाज, साहित्य आणि इतिहासावर मोठा प्रभाव पडलेला आहे. किती वर्षाच्या प्रयत्नानंतर हा दर्जा मराठी भाषेला देण्यात आला? 2004 पासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आणि महाराष्ट्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू झाले. मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासाची, संत साहित्याची आणि भाषेच्या काळातील महत्त्वाचे पुरावे केंद्र सरकारकडे मांडण्यात आले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांचे साहित्य तसेच शिलालेखन, प्राचीन ग्रंथ आणि इतिहासातील दस्तऐवज याचा अभ्यास करून मराठीच्या समृद्ध वारसाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर मराठी भाषेला 2024 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक, राजकीय नेते आणि भाषाप्रेमींचा मोठा वाटा आहे. मराठी अभिजात भाषा म्हणून मिळणारे फायदे. अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष निधी दिला जातो. यामुळे जुने ग्रंथ, लेखन आणि साहित्य टिकवणे सोपे होते. अभिजात भाषा असल्यामुळे मराठी भाषेत अभ्यास, संशोधन आणि साहित्यिक कार्यासाठी संशोधकांना प्रोत्साहन दिले जाते. हे संशोधन समाजाला भाषा व साहित्याचे विस्तृत ज्ञान पुरवते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे राज्यातील आणि देशातील नागरिकांमध्ये मराठी भाषेची आणि संस्कृतीची महत्त्वपूर्ण ओळख निर्माण होते. यामुळे मराठी समाजात भाषेच्या गौरवाची भावना वाढते. अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाल्यामुळे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मराठीच्या अभ्यासक्रमात अधिक गहनता आणता येते, ज्यामुळे नव्या पिढीला भाषेचा ठेवा उपलब्ध होतो. मराठी भाषेवर आधारित साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलन, संशोधन प्रकल्प यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतात, ज्यामुळे भाषेच्या क्षेत्रातील रोजगार वाढतो. आतापर्यंत भारतात 7 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, मराठी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे परदेशातही काही महत्त्वाचे फायदे होऊ शकतात. त्याचे कारण म्हणजे अभिजात भाषा ही केवळ स्थानिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील महत्त्वाची ठरते. अभिजात दर्जामुळे मराठी भाषेच्या प्राचीन साहित्याचे अनुवाद परदेशात होण्याची शक्यता वाढते. परदेशी विद्यापीठांमध्ये मराठी भाषा अभ्यासाचा भाग म्हणून शिकवली जाऊ शकते. जसे संस्कृत, तमिळ किंवा हिंदीसारख्या भाषांसोबत मराठीचा अभ्यासही वाढेल. मराठीतील प्राचीन ग्रंथ, संत साहित्य, लोककथा आणि साहित्य यांना जागतिक ओळख मिळू शकते. परदेशात मराठी नाटक, चित्रपट आणि साहित्यिक उपक्रमांमुळे भाषेचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढू शकतो. परदेशातील संशोधक, भाषातज्ञ आणि विद्यार्थी मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी पुढे येतील, ज्यामुळे मराठीच्या सांस्कृतिक वारशाला जगभर ओळख मिळेल. मराठी भाषेच्या ऐतिहासिक दस्तऐवजांवर परदेशी विद्यापीठे व संशोधन संस्था काम करू शकतात. परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांसाठी हा सन्मान असल्यासारखा आहे. त्यांच्या मातृभाषेला मिळालेल्या अभिजात दर्जामुळे मराठीचा अभिमान जागतिक पातळीवर वाढेल. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे, साहित्यिक परंपरा आणि कला परदेशी लोकांसाठी आकर्षक ठरू शकते, ज्यामुळे सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. परदेशी विद्यार्थी आणि पर्यटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेरित होऊ शकतात. हे आणि असे अनेक फायदे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मिळू शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी.